सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। 26 जुलै सकाळपासूनच वातावरण बिघडणार आहे। फवारणीचं नियोजन करत असताना पाणी जास्त काढून ठेवू नका, कारण की षटकाऱ्यांचा जो काही प्रभाव आहे जो तुम्हाला कालही व्हिडिओमध्ये सांगितलाय, हे 2 दिवस जास्त व्याप्ती नसल्यामुळे अनेक भाग थोडी संधी मिळू शकते, पण ही संधी जवळपास सर्वांना नाहीये। कालच्या माहितीनुसार तसंच त्या अगोदरही सांगितलेल्या माहितीनुसार मोठ्या थेंबाचा पाणी महाराष्ट्रात पडायला सुरुवात झाली, ज्याची तुम्हाला अपेक्षा होती। भलेही आज 25 जुलैला तो मोजक्याच ठिकाणी पडलाय, उद्या सुद्धा मोजक्या ठिकाणी तो पडू द्या, काहीही इश्यू नाहीये, पण कमीत कमी 5 ते 6 दिवसामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिटवणारा कमीत कमी परसभर 1.5 परस का होईना हे पाणी येतंय। आजच एक मोठी गुड न्यूजमध्ये पाहायला मिळाली की नाशिक जिल्ह्याच्या 8ही धरणं 100% भरले। न्यूजमध्ये थोडं जास्त सांगितलं जाते, पण 80-90% तरी ते भरलेत आणि त्याचा प्रवाह जायकवाडी धरणामध्ये सोडल्यामुळे जायकवाडीचा आकडा गेलाय 44% आणि ठासून वारंवार सांगत होतो की ह्या वर्षी दुष्काळ नाहीये, थोडं तरसवतो पण तेवढाच तो बरसणार आहे। ह्या व्हिडिओचा तो टायटलच ठेवून टाका की जितकं तरसवलं तितकंच बरसवणार आहे। आणि आजच्या अंदाजाची सुरुवात सुद्धा आपण पंढरपूर पासून ते दक्षिण महाराष्ट्र लातूर जिल्ह्यापासून ते अनेक भागांमध्ये सविस्तर शेवटपर्यंत पहा। चला, भलेही 26 तारखेला राज्यव्यापी मान्सून नसला तरी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तो परवाच्या दिवशी म्हणजे 27 आणि 28 ह्या 2च दिवसामध्ये तो पूर्ण जिल्हे कव्हर करणार आहे। उद्याच पंढरपूरमध्ये पावसाचं आगमन होतंय, जे काल तुम्हाला सांगितलं की वारी मागे फिरली की तिथला पाऊस आगमन करतोय। भलेही तो 1 दिवस मागे पुढे करू द्या, पण सुरुवात होणार आहे। पंढरपूर जिल्ह्याला पुढच्या 3 दिवसामध्ये जवळपास 28 ते 29 तारखेपर्यंत समाधानकारक पाऊस असणार आहे। त्यामध्ये धाराशिव, बीड जिल्हा, त्याचबरोबर लातूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांचा समावेश आहे। आजही 25 जुलैला लातूरमध्ये अनेक ठिकाणी जोरदार षटकाऱ्यांचा पाऊस झालाय। तो सर्व ठिकाणी झाला नाहीये हे मला पण मान्य आहे। तुम्हाला मी सोमवार आणि मंगळवार दिलाय, तोपर्यंत सर्वच भाग होऊन जातील आणि चांगले देखील होतील, काळजी नसावी। तर तुमच्या भागामध्ये पंढरपूर, सोलापूर, बार्शी वगैरे जे काही पट्टे आहेत बीड जिल्ह्यासह या दक्षिण महाराष्ट्राचा विषय सांगतोय, या भागांना जवळपास पुढच्या 5 दिवसामध्ये तुमचा दुष्काळ नावाचा सगळा जो काही गोंधळ चाललेला तो निघून जाईल, काळजी नसावी। आता वळतोय मराठवाड्याकडे। जालन्यासह मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, ज्यामध्ये हिंगोली असू द्या, परभणी असू द्या किंवा नांदेड पट्टा असू द्या, त्याचबरोबर बीड जिल्ह्याच्या सर्व भागामध्ये सर्वदूर जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे। तो विरळ स्वरूपाचा नाही, तुरळक बारीक ठेंबाचा नाही, चक्क दर 10 मिनिटं जरी थांबला तर चांदण भरीपर्यंत मजल मारू शकतो। आणि कदाचित यामध्ये उन्हाचा चटका जो काही पडलेला आहे, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले की उन्हाचा चटका वाढणार आहे। या उन्हाच्या चटक्यामुळे अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस देखील आगमन करू शकतो। आता लक्षपूर्वक ऐका, एकंदरीत मराठवाड्याचे सर्व जिल्हे 27-28 पर्यंत समाधानकारक पाऊस होईल। मला 29 तारखेला विचारा की झाला की नाही म्हणून, ठीक आहे। आणि हा पाऊस चालणार आहे 2 ऑगस्ट पर्यंत, काळजी करू नका। त्यातली त्यात आता विदर्भाचं बघूयात। विदर्भाच्या सर्व भागांमध्ये सर्व जिल्ह्यांना, खानदेश विदर्भाला इथून पुढे पाऊस कधी उघडेल याचे वेध लागतील। ती तारीख असणार आहे 30 जुलै, पण यांना उद्यापासूनच पाऊस एक लागोपाठ जी कंडिशन आहे, उद्याचे दिवस भाग बदलत चालेल तो 26 जुलैला, पण तो पाऊस 27 पासून तर चक्क 30 जुलैपर्यंत आणि 2-3 तारखेपर्यंत ह्या शेतकऱ्यांना अक्षरशः कामे करू देणार नाहीये, अशी परिस्थिती परवापासून निर्माण होते। पण उद्या देखील इथे भाग बदलत मुसळधारेचा इशारा असणार आहे, ठीक आहे। आता बोलतोय धुळ्याकडे, धुळे, जळगाव, खानदेशकडे। खानदेशला आतापर्यंत जोपर्यंत पेरण्या होत नव्हत्या तोपर्यंत खानदेशच्या सर्व जिल्ह्यांना असं वाटायचं की आमच्याकडे भीषण दुष्काळ पडतो की काय। आताही तिथे काही जणांच्या डोक्यामध्ये तेच आहे, पण थोडं थांबा,
खूप मोठा आणि चांगला काळ तुमच्यासाठी येत आहे आणि तो परमेश्वर भगवानच तुमच्यासाठी धावून येतोय. तर यासाठी तुम्हाला कमीत कमी 27चा पाऊस बघा, तोही संध्याकाळचा. 27, 28 आणि 29 कालखंडामध्ये खानदेशच्या सर्व तालुक्यांना, सर्व जिल्ह्यांना सेम कंडिशन ॲज अ बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा होणार आहे. विदर्भ, खानदेश एका माळीतल्या मणीसारखाच झोडपून काढणार आहे आणि तो देखील आहे. आता पश्चिम महाराष्ट्र, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचाही पश्चिमेकडील भाग, बीड जिल्ह्याचाही पश्चिमेकडील भाग, ज्यामध्ये नाशिक जिल्हा येतो, पण नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी समाधानकारक झालंय. तर आता अहिल्यानगरचं काय? अहिल्यानगरला जवळपास उद्या सकाळपासूनच वातावरण गुंगारंग घालेल आणि या भागांमध्ये 2 दिवस थोडं धरसोड जरी करत असला तरी ह्या भागाचं चित्र जवळपास 28 जुलैच्या संध्याकाळपर्यंत पालटणार आहे. आणि एक विनंती वारंवार करेल, हा निसर्ग आहे. जरही तुमच्या भागांमध्ये 20 ते 50, 100 गावं जरी सुटले तर काळजी करू नका. 2 ऑगस्ट पर्यंत हे वातावरण आहे आणि याच वातावरणामध्ये मोठ्या थेंबाचं पाणी आहे. आणि एक महत्वाचं तुम्हाला सांगतो, पावसाचं गणित पाणी मोठ्या थेंबाचं का पडणार आहे? वातावरण तर तेच आहे, ढग सुद्धा तेच आहे. यामध्ये उन्हाची जी काही चमक आहे, उन्हाचा जो काही कडाका आहे, 5 मिनिटं असा पडतोय की अंगाची घाम येते, आतली बनेल सुद्धा वल्ली होते. त्यामुळे त्याचं डायरेक्शन ढगांवरती होते आणि ढगांमध्ये -डिग्री सेल्सिअस मध्ये तापमान जाते. त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी वाढते आणि ते बाष्पकण सुद्धा जाडसर होतात, ते 80 मायक्रॉन पार होतात. त्यामुळे मोठा पाण्याचा थेंब पडतोय. हे ह्या डिजिटल बोर्डावरती सांगून तुम्हाला उपयोग नाहीये, जे तोंडाने सांगतो आणि ते स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे शेगाव, नेवासा, पाथर्डी, संगमनेर, अकोले सह वैजापूर, गंगापूरच्या खालचा पैठणचा भाग आणि त्यानंतर वरील जो काही भाग येतोय तो म्हणजे कन्नड, सिल्लोड उत्तरेकडील भाग आणि भोकरदन, जाफराबाद सह या 29 तारखेपर्यंत यांची वळणं भरलेली असतील. आणि हा पाऊस सुद्धा येणाऱ्या सोमवारपासून जास्त वाढणार आहे. आणि आज जसं 25 तारखेला झालंय, अनेक ठिकाणी जोरदार सटकारे पडले आहेत, ते देखील 2 दिवस असेच असणार आहेत. ठीक, तर आजही बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय आणि उद्या सुद्धा. आता हे बऱ्याच ठिकाणी का म्हणतोय? कारण की सटकारेच तसे होते. उद्याची व्याप्ती लक्षात घ्या, विदर्भाची व्याप्ती पोहोचते 70%, जी मागच्या कालखंडामध्ये 90% होती, पण ती बारीक केसावानी थेंबाची होती. आज उद्या पडते आहे 70% भागांना मुसळधार सरी. हे बघा, ह्या 5 मिनिटाच्या आणि 10 मिनिटाच्या आहे. वळण भरतीची गॅरंटी 2 दिवस घेत नाही मी, पण 28 ते 29 तारखेपर्यंत अनेक भागांची वळण भरतील. अशीच ह्या वातावरणाची क्रेज असणार आहे, काळजी करू नका. आता मी जवळपास सर्व विभाग घेतले, सर्व विभागांचा अंदाज दिलाय, तरी सुद्धा पुन्हा एकदा एक नजर टाकूया 4 विभागाकडे. आपण विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राचा समावेश बघूयात. कोकण किनारपट्टी ते दमण पर्यंतचा इलाका जो आहे, अरबी समुद्रालगतचा भाग आहे, यांना जवळपास पुढचे 5 दिवस कोकणाला झोडपून काढणार आहे. आणि याही भागातनं मला टोमणे आले होते. तो भाग कमेंट करतोय मला वारंवार व्हॉट्सअपवरती की हा उघडेल कधी? उघडत नसतो. 1972चा दुष्काळ सुद्धा ज्यांनी बोबाटा केला तो मला बघायचाच आहे आणि तो पोळ्यापर्यंत मी त्यामुळे शांत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठवाड्याच्या जवळपास एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी केसावानी बारीक थेंब तुटत होते, अशा भागातला थेंब सुद्धा मुसळधारेचा असेल. पहिले 2 दिवस तो 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा असेल, नंतर ढगांना थांबण्यासाठी व्याप्ती मिळते आणि याच ढगांमधनं तो पाऊस डेव्हलप होणार आहे. यामुळे मराठवाडा सर्व जिल्ह्यांमध्ये, विदर्भ सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा चांगलाच पडणार आहे. आता एक एक कमेंट बघूयात आपण सगळ्यांच्या. उमरग्याला जरा पाऊस वाढतोय तुमच्या भागामध्ये, 27 तारखेपर्यंत पासून वाढेल, 1 दिवस मागे पुढे होईल, म्हणजे 26ला म्हणजे उद्या पण चालू होईल. लातूर जिल्ह्यात खूप कमी पाऊस झालाय, अंगुळे सर म्हणतात. तर तुमच्याही भागात हा जोर चांगलाच वाढणार आहे. 2 दिवसामध्ये तुमचं चित्र कमेंट मला येऊ द्या. तुम्ही 28 तारखेला डायरेक्टली कमेंट करा. कडेगाव पासून सांगलीचं विचारता दादा. सांगलीला जो कर्नाटक मधले बनलेला एरिया आहे, थोडा कमी अधिक प्रमाणात पण चांगला पाऊस आहे. जर मी मराठवाड्याच्या बाबतीत, विदर्भाच्या बाबतीत आणि खानदेशच्या बाबतीत सर्वदूर मोठा पाऊस सांगतोय, तर या तुलनेमध्ये तुम्हाला थोडा कमी आहे. जे आहे ते स्पष्ट तोंडावर बोलणार, पण तुमच्या भागातलं चित्र देखील याच टायमिंगला चांगलं असणार आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या आणि उत्तर महाराष्ट्राचं भानगड अशी आहे उद्याच्या दिवस. तिथे वारे आभाळ आले की सुटतात. पण आज मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अशी कंडिशन आली की आभाळ आले की वारे सुटत नाही, उलट गरमी वाढते. त्यामुळे ढगांचा काळोखपणा आणि एकही ढग खाली न जाणारी कंडिशन महाराष्ट्रामध्ये आता डेव्हलप झालेली आहे. पुढच्या 4-5 दिवसात महाराष्ट्राचा पूर्ण कायापालट होईल आणि जवळपास एक परसभर वळण तरी भरतील. काही ना कमीत कमी 15 दिवस ओल टिकून राहील असा पावसाळा हा पुढच्या 4-5 दिवसाचा आहे. 2 ऑगस्ट पर्यंत सगळं चित्र बदलेल. पुन्हा कालही सांगितले, आजही सांगतोय, नाशिक धरण जवळपास 64% पार झाले, जे जायकवाडीचं आपण म्हणतोय. तर या जायकवाडी धरणाचा जो काही पाणी साठा आहे 6 ते 7 ऑगस्ट पर्यंत कमीत कमी 60 पार होऊन 65 वरती जाणार आहे आणि पोळ्यापर्यंत ही धरणं ओव्हरफ्लो होतील. त्यानंतर जे काही धरणं आहेत मराठवाड्यातले विदर्भातले हे परतीच्याच पावसावरती डिपेंड असतात, हे सुद्धा ओव्हरफ्लो होतीलच, पण त्याला कालावधी आहे 1 महिन्याचा. नाशिक जिल्ह्यातले 8ही धरणं चांगल्या क्षमतेने भरलेत, त्यामुळे तिथला दुष्काळ संपल्यात जमा आहे. आणि 1972ला असा पाऊस होता का हे देखील कमेंटमध्ये करा. धाराशिवला मोठा पाऊस झालाच नाही, आता थोडे दिवस राहिले, तुमचे 2 दिवसाचा प्रश्न आहे, तो नक्की पडेल. शिरूर कासारला उद्या सुद्धा पाऊस आहे सकाळपासून आणि दुपारून थोडा कमी होईल, ही अशी क्रेज आहे. काही काही भागामध्ये दुपारून वाढणार आहे, हे तालुक्यानुसार वेगळं गणित आहे. सगळे तालुके सांगत बसलो तो व्हिडिओ 1 तासाचा होईल. तर मित्रांनो, जय शिवराय, धन्यवाद. जे नवीन आले असतील त्यांनी सगळ्यांनी रिपीट व्हिडिओ पहा.